रत्नागिरीत आज राष्ट्रीय आरक्षणासाठी आज भव्य मुकमोर्चा काढण्यात आला, काय सांगा? नीट परीक्षेच्या पेपर फुटीमुळे देशामधलं जे वातावरण अस्थिर झालं होतं, लोकांमध्ये जे संभ्रम अनेक होते, अनेक गोष्टी चर्चा येत होत्या, सोशल मीडियातून अनेक गोष्टी लोकांसमोर येत होत्या. त्यासाठी आज रत्नागिरीतील युवकांनी संविधान सन्मान मंचाच्या वतीनं आज एक मोठी रॅली काढली. त्या रॅलीला आम्ही सगळ्यांनी, सर्व थरातल्या लोकांनी त्याला पाठिंबा दिला आणि एक प्रकारे आजच्या रॅलीने या संविधानाबद्दल असलेली निष्ठा, या संविधानाप्रती असलेली देशभक्ती ही आज या रॅलीमध्ये पाहायला आपल्या सर्वांना मिळाली. भारत हा संस्कृतीचा देश म्हणून ओळखला जातो, परंतु जंतर मंतर येथे झालेल्या आंदोलनात भारताची संस्कृती कशा पद्धतीने रस्त्यावर आणली आणि जे काही आरोप, जे काही तिथे घोषणाबाजी झाली, ते खालच्या पातळीला जाऊन ती टीका टिप्पणी केली होती, काय सांगा? ज्याला जो देशप्रेमी आहे, जो संविधान प्रती आदर करतो, अशा सगळ्याला जंतर मंतरचं आणि संसदेभोवतीचं जे दृश्य निर्माण झालं होतं ते पाहिल्यानंतर अतिशय दुःख झालं, वेदना झाल्या आणि त्या माध्यमातून देशभर असंख्य लोकांच्या क्रियाप्रतिक्रिया उमटत होत्या आणि त्या आज सर्वांनी या मोर्चाच्या माध्यमातून आज रत्नागिरीमध्ये आज हा जो संविधान मोर्चा निघाला, त्यातून आज लोकांनी दाखवून दिलं की संविधानाप्रती आणि देशावरती किती श्रद्धा लोकांची आहे आणि कशा पद्धतीने ज्या काही गोष्टी झाल्या त्याला लोकांनी या ठिकाणी नाकारलेलं आहे, हे आज आपल्याला पाहायला मिळालं. आज केवळ हा हिंदू म्हणून नव्हे तर सर्व धर्मीय या आजच्या प्रोटेस्टमध्ये किंवा आपल्या मुकमोर्चात सहभागी झाले होते, काय? यामध्ये युवक युवती होत्या, सगळ्या धर्माचे लोक होते, सगळ्या पक्षाचे लोक होते, सर्वजण जातीभेद विसरून संविधानाप्रती आज निष्ठा दाखवण्यासाठी या ठिकाणी जमलेले होते आणि मला खरं धन्यवाद द्यायला लागेल संविधान मंचाला की त्यांनी हा मोर्चाचं आयोजन करून जिल्ह्यात एक वेगळ्या प्रकारचा मेसेज आज दिला. आज रत्नागिरीमध्ये सगळ्यात भव्य आणि दिव्य अशा पद्धतीचा संविधान प्रतीचा हा मोर्चा झाला. या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या सगळ्यांचं खरं मनापासून आभार मानायला पाहिजे, कारण हा संदेश आज जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात आणि देशामध्ये जाणार आहे आणि त्यामुळंच या संविधानामध्ये सामील झालेल्या सगळ्यांचं खरं ऋण व्यक्त करणं अनिवार्य आहे. ओके.